कर्ज काढून धरणी माय कशी बशी पोचली, कोपला हो वरून राजा ढगफुटी झाली। पाण्यानं लुटलं धान त्यानं केलं सार वजा, नशिबाच्या पुढे थकला शेतकरी बाप माझा। वावरात शिवारात झालं बघा पाणीच पाणी, हातातोंडाचा घास गेला पीक गेलं ना वाहुनी। हंबरती गुरढोर धान्याला पाहुनी, आक्रोश करी मुका जीव सोडवायला नाही कोणी। वाहून गेली जनावर हतबल झाला बळीराजा, नशिबाच्या पुढे थकला शेतकरी बाप माझा। असलं कसलं इगीन आलं फाटलं रे आभाळ, उसानी तर मान टाकली डाळिंबाचं गेलं डोळ। करपली हो मूग मटकी कुठं लावावं ठिकाळ, हात धुवून शेतकऱ्याच्या माग लागला या काळ। बघा मायबा किती तळमळतोय बळीराजा, नशिबाच्या पुढे थकला शेतकरी बाप माझा। हे देवा, हे देवा, हे देवा, तू सत्याचा वाली ना रे। 8 महिने झालं प्रत्येक जण कोरोनाच्या भीतीने घरात होता, त्याच वेळेस माझा शेतकरी राजा प्रत्येकाचं पोट भरण्यासाठी न घाबरता शेतात उभा होता। त्याचीच शिक्षा दिलीस का रे, त्याचीच शिक्षा दिलीस का रे, त्याचीच शिक्षा दिलीस का रे। दैवानं दिलं पण नशिबानं नेलं, शेतकऱ्यासाठी सांगाय तो कुणी काय केलं। अंत नका पाहू होता नव्हतं तेवढं वाहून गेलं, कर्ज माफी करा सरकार ऐका एवढं बोल। सह्याद्री मी लेख शेतकऱ्याची मांडते गारानं विनंती माझा, नशिबाच्या पुढे थकला शेतकरी बाप माझा। नमस्कार, मी निवेदिका प्राध्यापिका सुकाळे प्रतीक्षा बबर आपल्या समोर घेऊन येत आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे निवेदन। त्यामध्ये लग्न समारंभ, बर्थडे पार्टी, डोहाळे जेवण तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे निवेदन मी उत्कृष्ट प्रकारे करत आहे। तसेच येणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये आपल्या सर्व गावागावांमध्ये होणाऱ्या होम मिनिस्टरचे खेळ देखील वेगवेगळे एक आगळावेगळा उपक्रम म्हणून होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे निवेदन करण्यासाठी खालील नंबरशी संपर्क साधावा। धन्यवाद।